हॅलो एव्हरीवन. तर आज मी बातुमीला चाललो आहे आणि आजचा ब्लॉग मराठीत करणार आहे. बातुमीला दुसऱ्यांदा चाललो आहे. आता ब्लॅक फ्रायडेची ऑफर होती म्हणून तिकीट बातुमीच्या 20 लारीला मिळालं आणि आता इकडे दिघोमीला एक स्टॉप आहे, तिकडे थांबलो आहे मी. तर थोड्या वेळात ती बस येणार आहे आणि यावेळेस मार्शोत का नाही, यावेळेस मोठी बस आहे. मागच्या वेळेस बातुमीला गेलो होतो तेव्हा डॉल्फिन शो नव्हता केला आणि एक चर्च नव्हतं केलं, तर यावेळेस करायचा पूर्ण प्रयत्न करीन. इकडे हायवेवर बस येणार आहे आणि सिटी बसवाल्यांनी मला त्या बसची लोकेशन पाठवली आहे. तर तोपर्यंत इकडे दिघोमी फॉरेस्टमध्ये आलो होतो. ही बघा पानं कशी पिवळी पिवळी झाली आहे. तसं ऑफिशियल टायमिंग अजून थोड्या वेळाने आहे. अजून आता तर वाजले तर 9:13. 9:20ला बस येणार आहे असं सांगितलं आहे. हे इकडे हायवेच्या जवळच दिघोमी फॉरेस्ट आहे. सगळी पानं पडली आहेत ऑटमची. ही बस एकदम एरोप्लेनसारखीच फॅसिलिटीज आहे. एकदम पॉश बस आहे. इकडे तिकीट चेकर पण आहे त्या. आणि इकडे मी बघितलं की पाण्याचे भरपूर कॅन्स ठेवलेत. खूपच पॉश बस आहे. आणि ब्लॅक फ्रायडेच्या डिस्काउंटमध्ये 20 लारीमध्ये मिळालं तर खूपच स्वस्त आहे. आत्ता मला कॉफी आणि पाणी मिळालं. त्यांनी कॉफी दिली तेव्हा मी प्राईस विचारली, बोलले की फ्रीमध्ये आहेत. खूपच लक्झरियस बस आहे आणि खूप सर्विसेस आहे त्या बसमध्ये. एकदम एक्सपेक्टेड नव्हतं. आणि ब्लॅक फ्रायडेचा डिस्काउंट 20 लारीमध्ये एवढं सगळं मिळतं आहे. आता बसमध्ये असताना ना मॅरोचे MCQ सोडवत होतो, पण बसने अचानकपणे एका ठिकाणी ब्रेक घेतला आहे. तिथे टॉयलेटला गेलो आणि आता इथे भेळ आणली आहे, ती भेळ खाणार इकडे. ही बस इकडे पाठीमागे आहे. आता एक सेट सोडवून झाला आणि अजून 7 मिनिटांनी दुसरा सेट चालू होईल. तोपर्यंत आता ब्लॉगिंग करतो. ट्रॅव्हल करताना अभ्यास खूप छान होतो आणि एकदम फास्ट होतो. घरी बसून MCQ सोडवण्यापेक्षा ना बसमध्ये किंवा मेट्रोमध्ये खूप फास्ट MCQs होतात. आमची फ्लाईट तिथे लँड झाली होती आणि आम्ही चाललो तेव्हा एअरपोर्टपर्यंत आलो होतो आणि नंतर कुतायसीवरून इकडून कोबुलेतीला गेलो होतो याच रस्त्याने. तर आता बातुमीला पोहोचलेलो आहे. परत एकदा बातुमी 2.0 ही बस इकडे थांबली आहे बातुमी रेल्वे स्टेशनजवळ. रेल्वे स्टेशन तिकडे आहे माझ्या पाठीमागे आणि आता ऑर्बी सिटीमध्ये हॉटेल बुक केलं, तिथे जाईन किंवा डायरेक्ट डॉल्फिन शोला जाईन. आता 2:40 वाजलेत आणि डॉल्फिन शो 4 वाजता. तर बघू आधी हॉटेलमध्ये जायचं की डायरेक्ट जायचं. आता बस बघतो. तिकडे समुद्र आहे आणि ऑर्बी सिटी.